माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार। मन की बात मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मार्चचा हा महिना जागतिक स्तरावर खूपच घडामोडींचा राहिला आहे। आपल्याला आठवत असेलच, संपूर्ण जग भूतकाळात कोविडमुळे एका प्रदीर्घ काळापर्यंत अनेक समस्यांमधून गेलं होतं। आपल्या सर्वांची हीच अपेक्षा होती की कोरोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जग नव्या जोमानं प्रगतीच्या वाटेवर पुढे जाईल। मात्र जगातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये सातत्यानं युद्ध आणि संघर्षाची परिस्थिती निर्माण होत गेली। सध्या आपल्या शेजारी गेल्या महिनाभरापासून भीषण युद्ध सुरू आहे। आपले लाखो कुटुंबीय नातेवाईक या देशांमध्ये राहतात। विशेषतः आखाती देशांमध्ये कामासाठी स्थायिक आहेत। मी या आखाती देशांचा अत्यंत ऋणी आहे, कारण ते तिथे राहणाऱ्या 1 कोटीपेक्षा जास्त भारतीयांना सर्व प्रकारची मदत करत आहेत। मित्रांनो, ज्या भागात सध्या युद्ध सुरू आहे तो भाग आपल्या ऊर्जा विषयक गरजपूर्तीचं मोठं केंद्र आहे। या युद्धामुळे जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या बाबतीत संकटाची स्थिती निर्माण होत आहे। आपले जागतिक संबंध, विविध देशांकडून मिळणारं सहकार्य आणि गेल्या दशकभरात देशानं निर्माण केलेलं सामर्थ्य यामुळे भारत या परिस्थितीचा धैर्यानं सामना करत आहे। मित्रांनो, हा काळ नक्कीच आव्हानात्मक आहे। आज मन की बातच्या माध्यमातून मी सर्व देशवासियांना पुन्हा एकदा हीच विनंती करेन की आपल्याला एकजुटीनं या आव्हानावर मात करायची आहे। जे लोक या विषयावर देखील राजकारण करत आहेत त्यांनी ते करू नये। हा विषय देशाच्या 140 कोटी जनतेच्या हिताशी निगडित आहे। यात स्वार्थी राजकारणाला थारा नाही। अशा परिस्थितीत जे कोणी अफवा पसरवत आहेत ते देशाचं मोठं नुकसान करतायत। मी सर्व देशवासियांना आवाहन करतो की त्यांनी जागरूक राहावं आणि अफवांना बळी पडू नये। सरकारकडून तुम्हाला जी वेळोवेळी माहिती दिली जाते त्यावरच विश्वास ठेवा आणि त्यानुसारच पाऊल उचला। मला नेहमीप्रमाणे यावेळीही पूर्ण विश्वास आहे की आपण 140 कोटी देशवासियांच्या जोरावर जशी जुनी संकट परतवून लावली होती त्याच प्रकारे या कठीण परिस्थितीतूनही आपण सर्वजण मिळून सुखरूप बाहेर पडू। माझ्या प्रिय देशवासियांनो, भारताची ताकद इथल्या कोट्यवधी लोकांमध्ये सामावलेली आहे। आज मन की बात मध्ये मी लोकसहभागाच्या भावनेचं दर्शन घडवणाऱ्या अशाच एका उपक्रमाबद्दल सांगू इच्छितो। हा उपक्रम आहे ज्ञान भारतम सर्वे, हे सर्वेक्षण, आणि याची नाळ आपल्या महान संस्कृती आणि समृद्ध वारशाशी जोडलेली आहे। याचा उद्देश देशभरात असलेल्या मॅन्युस्क्रिप्ट्स म्हणजेच पांडुलिपींबद्दल अर्थात हस्तलिखितांची माहिती गोळा करणं हा आहे। या सर्वेक्षणाशी जोडले जाण्याचं एक माध्यम म्हणजे ज्ञान भारतम ॲप आहे। तुमच्याकडे जर एखादं हस्तलिखित पांडुलिपी असेल किंवा त्याबद्दल काही माहिती असेल तर त्याचं छायाचित्र ज्ञान भारतम ॲपवर तुम्ही नक्की टाका। प्रत्येक प्रवेशिकेची नोंद करण्यापूर्वी तिची शहानिशा केली जाते। मला आनंद आहे की आतापर्यंत लोकांनी हजारो हस्तलिखित या ॲपवर टाकली आहेत।
उदाहरणार्थ अरुणाचल प्रदेशच्या नामसाई येथील चा आ नंतीसिंध लोकांगजी यांनी ताई लिपीतील हस्तलिखित टाकली आहे. अमृतसरच्या भाई अमित सिंह राणा यांनी गुरुमुखी लिपीतील हस्तलिखित दिला आहे. ही आपल्या महान शीख परंपरेतील आणि पंजाबी भाषेशी निगडीत लिपी आहे. काही संस्थांनी पाम लीफ ताडाच्या पानांवर लिहिलेली हस्तलिखित दिली आहेत. राजस्थानच्या अभय जैन ग्रंथालयानं ताम्रपटांवर लिहिलेली अत्यंत जुनी हस्तलिखित टाकली आहेत. तर लडाखच्या हेमिस बौद्ध मठानं तिबेटी भाषेतील मौल्यवान हस्तलिखितांची माहिती दिली आहे. इथे मी फक्त काही उदाहरणं दिली आहेत. हे सर्वेक्षण जूनच्या मध्यापर्यंत सुरू राहणार आहे. तुम्हा सर्वांना माझी विनंती आहे की आपल्या संस्कृतीशी निगडीत पैलू जगासमोर आणा आणि ते सर्वांसाठी उपलब्ध करा. माझ्या प्रिय देशवासियांनो, भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. जेव्हा देशातील तरुणाईची शक्ती राष्ट्र उभारणीच्या कामी येते तेव्हा खूप मोठी मदत मिळते. राष्ट्र निर्माणाची ही जबाबदारी पार पाडण्यात मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत ही संघटना मोठी भूमिका बजावत आहे. ही संघटना देशातल्या तरुणाईला विविध सकारात्मक उपक्रमांशी जोडते. नुकत्याच माय भारतद्वारे बजेट क्वेस्ट हा अर्थसंकल्प जाणून घेण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. याचा उद्देश देशभरातल्या तरुणाईला अर्थसंकल्पीय प्रक्रिया आणि धोरण निर्मितीशी जोडणं हा होता. याच्याशी संबंधित प्रश्नमंजुषेमध्ये देशभरातून सुमारे 12 लाख तरुणींनी भाग घेतला. त्यानंतर सुमारे 1,60,000 स्पर्धकांची निबंध स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. मला यातील काही निबंध वाचण्याची संधी मिळाली. त्यातून हे लक्षात येतं की माझे तरुण मित्र देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी किती उत्सुक आहेत. तेलंगणच्या सूर्यापेट येथील कोटला रघुवीर रेड्डी, उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथील सौरभ बैसवार आणि बिहारच्या गोपाळगंज येथील सुमित कुमार यांनी शेतकरी कल्याणाशी संबंधित विषयावर लिहिलं आहे. पंजाबच्या मोहाली येथील आंचल आणि ओदिशाच्या केंद्रपाडा येथील ओम प्रकाश रथ यांनी महिला प्रणित विकास पुढे नेण्याबाबत आपले विचार मांडले आहेत. हरियाणाच्या यमुनानगर येथील प्रथम बरार यांनी लिहिलंय की ग्रीन आणि क्लीन, हरित आणि स्वच्छ भारत हाच समृद्ध भारताचा मार्ग आहे. यावरून त्यांची प्रगल्भ विचारसरणी दिसून येते. दिल्लीच्या शंख गुप्ता यांनी असं सुचवलं आहे की ग्रामीण भागातील क्रीडा गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी अधिक प्रयत्न व्हायला हवेत. आपल्या तरुण मित्रांनी कौशल्य विकास आणि उद्योगस्नेही सुलभीकरण यावरही आपले विचार मांडले आहेत. आपले विचार मांडत असलेल्या सर्व तरुण मंडळींचं मी कौतुक करतो. हे विचार देशाला पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, देशभरातील क्रिकेट प्रेमींसाठी हा महिना जोशपूर्ण आणि उत्साहानं भरलेला राहिला आहे. जेव्हा भारतानं ऐतिहासिक विजय मिळवत T20 विश्वचषक जिंकला तेव्हा देशात सर्वत्र आनंदाची लाट उसळली. आपल्या संघाच्या या देदीप्यमान यशाचा आपल्याला अभिमान आहे. गेल्या महिन्याच्या शेवटी कर्नाटकच्या हुबळीत एक अतिशय रोमांचक सामना पाहायला मिळाला आणि तो जिंकून जम्मू काश्मीरच्या क्रिकेट संघानं रणजी करंडकावर आपलं नाव कोरलं. सर्वात आनंदाची बाब म्हणजे सुमारे 7 दशकांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर या संघानं आपलं पहिलं रणजी अजिंक्यपद पटकावलं आहे. हे अभूतपूर्व यश म्हणजे खेळाडूंनी अनेक वर्ष घेतलेल्या सातत्यपूर्ण परिश्रमांचं फळ आहे. संघाचा कर्णधार पारस डोगरा यानं अप्रतिम कौशल्य दाखवलं. आपल्या नेतृत्वानं या विजयात त्यानं मोलाचं योगदान दिलं. आज देशभरात काश्मीरचा तरुण गोलंदाज आकिब नबी याच्या कामगिरीचाही बोलबाला आहे. त्यानं रणजी हंगामात 60 बळी टिपले आहेत. या विजेतेपदामुळे
संघातील खेळाडू आणि प्रशिक्षक वृंदासह जम्मू काश्मीरमधील जनता अत्यंत पुलकित आहे. क्रिकेटच्या मैदानावरील या शानदार कामगिरीनंतर तेथील तरुणांमध्ये खेळाप्रती उत्साह अधिक वाढलाय. येणाऱ्या काळात हे यश अनेक तरुणांना क्रीडा क्षेत्र निवडायला प्रेरित करेल. जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये खेळाबद्दल नेहमीच विलक्षण जिद्द उत्साह राहिला आहे. मला आनंद वाटतोय की आता हे राज्य मोठ्या क्रीडा स्पर्धांचं प्रमुख केंद्र देखील बनत चाललं आहे. खेलो इंडिया विंटर गेम्स या शीतकालीन क्रीडा स्पर्धांसाठी गुलबर्गनं तर आधीच आपली ओळख निर्माण केली आहे. फुटबॉल सारखे खेळ देखील येथील तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. मला आशा आहे की येणाऱ्या काळात जम्मू काश्मीरच्या खेळाडूंच्या विजयाची ही मालिका अशीच कायम सुरू राहील. माझ्या प्रिय देशवासियांनो, मी नेहमीच म्हणतो, जो खेलेगा वो खिलेगा, जो खेळेल तोच बहरेल. मला हे पाहून मनापासून आनंद होतोय की आपल्या देशातील तरुण आता पूर्वी तितकेसे लोकप्रिय नसलेल्या अशा खेळांनाही मोठ्या प्रमाणावर आत्मसात करत आहेत. उत्तर प्रदेशचा प्रतिभावान खेळाडू गुलवीर सिंग यानं अशाच एका खेळामध्ये कमाल करून दाखवली आहे. त्यानं काही आठवड्यांपूर्वी न्यूयॉर्क सिटी हाफ मॅरेथॉन या अर्धदौड स्पर्धेमध्ये 3रा क्रमांक पटकावून इतिहास रचला. 1 तासापेक्षा कमी वेळात हाफ मॅरेथॉन पूर्ण करणारा तो पहिला भारतीय धावपटू ठरला आहे. स्क्वॉश खेळाडू असलेल्या अनाहत सिंग या भारतीय कन्येनं स्क्वॉश ऑन फायर ओपन हे मोठं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केलं. वयाच्या अवघ्या 17व्या वर्षी तिनं हे यश संपादन केलंय. त्याचबरोबर ती प्रोफेशनल स्क्वॉश असोसिएशन PSA या व्यावसायिक स्क्वॉश संघटनेच्या जागतिक क्रमवारीत सर्वोत्तम 20 खेळाडूंमध्ये स्थान मिळवणारी सर्वात तरुण आशियाई महिला खेळाडू ठरली आहे. मला अस्मिता ॲथलेटिक्स लीगची देखील माहिती मिळाली आहे. यामध्ये 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त अनेक क्रीडा स्पर्धांचं शानदार आयोजन करण्यात आलं होतं. या लीगमध्ये सुमारे 2 लाख मुलींनी भाग घेतला. भारतात होत असलेल्या या क्रीडा परिवर्तनामध्ये नारी शक्ती महत्वाची भूमिका बजावत आहे हे पाहून खूप समाधान वाटतं. मित्रांनो, माझा नेहमीच हा आग्रह राहिला आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या फिटनेस तंदुरुस्तीकडे नक्की लक्ष द्यावं. आंतरराष्ट्रीय योग दिनाला आता 100 दिवसांपेक्षाही कमी वेळ उरलाय. संपूर्ण जगात योगासनांबद्दलचं आकर्षण सातत्यानं वाढतंय. आफ्रिकेतील जिबुतीमध्ये अल्मिसजी आपल्या अरविंद योग सेंटर या योग केंद्राच्या माध्यमातून योगाचा प्रसार करत आहेत. ते तेथील अनेक ठिकाणी लोकांना योगासनं शिकवत असतात. तुमच्यापैकी अनेक लोकांनी इंस्टाग्रामवरील आशय निर्माते युवराज दुआ यांच्या टिप्पणीवरील माझ्या उत्तरावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांनी मला विनंती केली होती की मी त्यांच्या वडिलांना साखर खाणं कमी करायला सांगावं. मला आनंद आहे की माझ्या विनंतीचा त्यांच्या वडिलांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी तुम्हा सर्वांना विनंती करेन की तुम्हीही साखरेचं प्रमाण कमी करा. आणि जसं मी आधीही सांगितलं आहे, आपल्याला खाद्यतेलाच्या वापरात 10% कपात करायची आहे. या छोट्या छोट्या प्रयत्नांमुळे तुम्ही लठ्ठपणा आणि जीवनशैलीशी संबंधित आजारांपासून दूर राहाल. माझ्या प्रिय देशवासियांनो, एक जुनी म्हण आहे, करत करत अभ्यासके जडमत होत सुजान. म्हणजेच आपण जेव्हा सातत्यानं अभ्यास करतो, सराव करतो, तेव्हा आपण अधिकाधिक बुद्धिमत्ता प्राप्त करत जातो. लोकही तेव्हाच उत्तम शिकतात जेव्हा त्यांचा सक्रिय सहभाग असतो. मला बंगळुरूमध्ये शिक्षणाशी संबंधित एका अनोख्या उपक्रमाबद्दल माहिती मिळाली आहे. तिथे एक चमू प्रयोग इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन रिसर्च या नावाची प्रयोग शिक्षण संशोधन संस्था चालवत आहे. या चमूचा विशेष भर संशोधन प्रकल्पांवर आहे. हा चमू शालेय स्तरावर विज्ञानाच्या शिक्षणाची आवड निर्माण करण्यात गुंतलेली आहे. त्यांनी अन्वेषण नावाचा एक उपक्रम सुरू केला आहे. याद्वारे 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्र,
भूविज्ञान आणि वेलनेस निरोगी जीवन यासारख्या क्षेत्रांमध्ये नवोन्मेष करण्याची संधी मिळते। यामुळे विद्यार्थ्यांना संशोधनाचा चांगला अनुभव तर मिळतोच, सोबतच आपले प्रकल्प प्रसिद्ध करण्यासाठी एक व्यासपीठही मिळतं। मित्रांनो, परीक्षा पे चर्चा दरम्यान काही विद्यार्थ्यांनी मला सांगितलं होतं की त्यांना विज्ञान शिकायची इच्छा तर आहे, पण त्याची भीती वाटते। या दृष्टीनं प्रयोग चमूचा हा प्रयत्न अतिशय कौतुकास्पद आहे। हा उपक्रम विद्यार्थ्यांना विज्ञानाशी जोडण्याची आणि प्रत्यक्ष कृती करून काहीतरी निर्मिती करून दाखवण्याची संधी देतो। जेव्हा आपण एखादी गोष्ट स्वतः करून पाहतो तेव्हा जिज्ञासा आणि आवड निर्माण होते। कुणास ठाऊक, कदाचित माझ्या या तरुण मित्रांपैकीच कोणीतरी भविष्यातला महान शास्त्रज्ञ असेल। मित्रांनो, शिक्षणाच्या माध्यमातून भूतकाळ जतन करण्याचा आणि भविष्य घडवण्याचा असाच एक प्रयत्न नागा समुदाय देखील करत आहे। या समुदायाचे लोक आपल्या आदिवासी परंपरांचा खूप आदर करतात। त्यांना त्याचा अभिमान तर आहेच, शिवाय ते स्वतः आधुनिक दृष्टिकोन देखील बाळगतात। नागा जमातींमध्ये मोरुंग लर्निंगची एक पारंपरिक व्यवस्था होती। यामध्ये वयस्कर लोक आपल्या अनुभवातून तरुणांना पारंपरिक ज्ञान, इतिहास आणि जीवन कौशल्य सांगत असत। काळानुसार ही व्यवस्था आता मोरुंग कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन या मोरुंग शिक्षण संकल्पनेमध्ये बदलली आहे। या माध्यमातून मुलांमध्ये गणित आणि विज्ञानासारख्या विषयांमध्ये गोडी निर्माण केली जाते। यामध्ये समुदायातले ज्येष्ठ लोक त्यांना कथा, लोकगीतं आणि पारंपरिक खेळांसोबत जीवन कौशल्य शिकवतात। अशा प्रकारे आपलं नागालँड आपला सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवून मुलांचं शिक्षण पुढे नेत आहे। तुम्हालाही तुमच्या भागात अशा उपक्रमांबद्दल माहिती मिळाली तर मला नक्की सांगा। माझ्या प्रिय देशवासियांनो, देशाच्या अनेक भागांमध्ये उन्हाळ्याची सुरुवात झाली आहे। म्हणजेच हा काळ जलसंधारणाच्या आपल्या संकल्पाची पुन्हा एकदा नव्यानं उजळणी करण्याचा, साध्य करण्याचा आहे। गेल्या 11 वर्षात जलसंचय अभियानानं लोकांना खूप जागरूक केलं आहे। या अभियानांतर्गत देशभरात सुमारे 50 लाख कृत्रिम जल पुनर्भरण संरचना सुविधा उभारण्यात आल्या आहेत। जलसंकटाचा सामना करण्यासाठी आता गावोगावी सामुदायिक स्तरावर प्रयत्न होऊ लागले आहेत। हे पाहून खूप समाधान वाटतं। कुठे जुन्या तलावांची स्वच्छता होतीये, तर कुठे पावसाचं पाणी साठवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। अमृत सरोवर अभियानांतर्गत देशभरात सुमारे 70,000 अमृत सरोवर बांधली गेली आहेत। पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सरोवरांची साफसफाई देखील सुरू झाली आहे। आज मला तुम्हाला काही प्रेरणादायक उदाहरणं सांगायची आहेत। ही उदाहरणं हे सिद्ध करतात की लोकसहभागामुळे जलसंधारणाचं काम किती व्यापक प्रमाणात करता येतं। मित्रांनो, त्रिपुराच्या जंपुई टेकड्यांमध्ये वसलेलं वांगमुन गाव 3000 फूट उंचीवर आहे। हे गाव भीषण पाणी टंचाईचा सामना करत होतं। उन्हाळ्यात तिथल्या लोकांना पाण्यासाठी लांबचा पल्ला गाठावा लागायचा। शेवटी ग्रामस्थांनी पावसाचा प्रत्येक थेंब साठवण्याचा निर्णय घेतला। आज वांगमुन गावातील जवळजवळ प्रत्येक घरात रूफटॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम ही छपरावरील पावसाचं पाणी जतन करण्याची प्रणाली बसवण्यात आली आहे। जे गाव एकेकाळी पाणी टंचाईनं ग्रासलेलं होतं ते आज जलसंधारणाचं एक प्रेरणादायक उदाहरण बनलं आहे। मित्रांनो, अशाच प्रकारे छत्तीसगडच्या कोरिया जिल्ह्यातही एक अनोखा उपक्रम पाहायला मिळाला। येथील शेतकऱ्यांनी एका साध्या पण प्रभावी संकल्पनेवर काम केलं। त्यांनी आपल्या शेतात छोटे पुनर्भरण तलाव आणि शोष खड्डे बनवले। त्यामुळे पावसाचं पाणी शेतातच अडू लागलं आणि हळूहळू जमिनीमध्ये झिरपू लागलं।
आज या भागातील 1200हून अधिक शेतकरी या नमुन्याचा अवलंब करत आहेत आणि गावातील भूजल पातळीत मोठी सुधारणा झाली आहे. तसंच तेलंगणच्या मंचेरियाल जिल्ह्यातील मुधीगुंटा गावातही लोकांनी एकत्र येऊन सर्व मिळून पाण्याची समस्या दूर केली आहे. गावातील 400 कुटुंबांनी आपल्या घरांमध्ये शोष खड्डे बनवून जलसंधारणाची एक लोक चळवळच उभी केली आहे. यामुळे गावातील भूजल पातळी तर वाढलीच, पण दूषित पाण्यामुळे होणारे आजार देखील खूप कमी झाले आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपले मच्छीमार बांधव केवळ सागरी योद्धेच नाहीत, तर ते आत्मनिर्भर स्वावलंबी भारताचा एक मजबूत पाया आहेत. पहाटेच्या वेळी समुद्राच्या लाटांशी झुंज देत ते आपल्या कुटुंबासोबतच देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचं काम करतात. अशा कष्टाळू मच्छीमारांचं जीवन आज अनेक प्रकारे सुसह्य केलं जात आहे. बंदरांचा विकास असो किंवा मच्छीमारांसाठीचा विमा, अशा अनेक उपक्रमांचा त्यांना मोठा फायदा मिळत आहे. आपल्याला माहिती आहे की समुद्रातील त्यांच्या येण्या जाण्यावर हवामानाचा मोठा परिणाम होत असतो. हे लक्षात घेता तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनही त्यांना पूर्ण मदत केली जात आहे. मला खूप आनंद आहे की अशा प्रयत्नांमुळे आपलं मत्स्य व्यवसाय क्षेत्र केवळ समृद्धच होत नाहीये, तर त्यांच्यामध्ये काहीतरी नवीन करण्याची उमेदही जागृत होत आहे. आज मत्स्य व्यवसाय आणि सीवीड सागरी शैवाल लागवड क्षेत्रात नवनवीन प्रयोग होत आहेत आणि आपले मच्छीमार बांधव आत्मनिर्भर स्वावलंबी होत आहेत. ओदिशाच्या संबळपूरच्या सुजाता भुयानजी एक गृहिणी होत्या, पण त्यांना काहीतरी नवीन करून आपल्या कुटुंबाला हातभार लावायचा होता. म्हणून काही वर्षांपूर्वी त्यांनी हिराकूड धरण क्षेत्रात मत्स्यपालन सुरू केलं. सुरुवातीचे दिवस कठीण होते. हवामानातील बदल, माशांच्या खाद्याची सोय आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळणं ही मोठी आव्हानं होती, पण त्यांचा निर्धार पक्का होता. केवळ 2-3 वर्षात त्यांनी आपल्या प्रयत्नांचं रूपांतर एका यशस्वी बहरत्या व्यवसायामध्ये केलं. आज त्यांचं यश समाजातल्या महिलांसाठी आशेचा एक नवीन किरण बनला आहे. मित्रांनो, लक्षद्वीप मधील मिनी कॉयच्या हवा गुलजारजी यांची गोष्ट आपल्या माता भगिनींच्या अद्भुत संकल्प शक्तीचं दर्शन घडवते. त्या एक मत्स्य प्रक्रिया केंद्र चालवत होत्या, पण त्यांना जाणवलं की आपल्याकडे चांगलं कोल्ड स्टोरेज शीत साठवण सुविधा असेल तर आपण अधिक प्रगती करू शकतो. म्हणून त्यांनी शीतगृह कोल्ड स्टोरेज सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज हीच त्यांची ताकद बनली आहे. आता त्या अधिक चांगल्या नियोजनासह व्यवसाय करू शकत आहेत. मित्रांनो, देशात आज सर्वत्र असे प्रेरणादायक प्रयत्न होताना दिसत आहेत. बेळगावच्या शिवलिंग सतप्पा हुद्दार यांनी पारंपरिक शेतीपेक्षा वेगळी वाट चोखाळली. त्यासाठी त्यांनी एक पॉन्ड फार्म, तळ्यातील मत्स्य शेत तयार केलं. या व्यवसायासाठी त्यांना प्रशिक्षणही मिळालं. आता आपल्या तलावातून माशांची विक्री करून ते चांगलं उत्पन्न घेत आहेत. दुसरीकडे सीवीड सागरी शैवालाची वाढती मागणी पाहता अनेक लोकांनी सीवीड कल्टिव्हेशन समुद्री शैवाल लागवडीचा पर्याय स्वीकारला आहे. यातून त्यांना मोठा फायदा होतोय. मी पुन्हा एकदा मत्स्य व्यवसाय क्षेत्राशी संबंधित सर्व लोकांचं कौतुक करतो. आपली अर्थव्यवस्था पुष्ट बनवण्यासाठी त्यांचे प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत. माझ्या प्रिय देशवासियांनो, जेव्हा समाज स्वतःहून पुढाकार घेतो तेव्हा छोटे छोटे प्रयत्न देखील मोठ्या बदलाचा पाया बनतात. आपल्या देशाच्या वेगवेगळ्या भागांमधून समोर येत असलेली अशी अनेक उदाहरणं आपल्याला हेच शिकवतात. नुकताच उत्तर प्रदेशच्या वाराणसीमध्ये एक प्रेरणादायक उपक्रम पाहायला मिळाला. तिथे अवघ्या एका तासात 2,51,000हून अधिक रोपं लावून एक नवीन गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित झाला.
या प्रयत्नाचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये हजारो लोक एकत्र आले. विद्यार्थी, तरुणाई, स्वयंसेवी संस्था, विविध संस्था, या सर्वांमुळे हे काम शक्य झालं. लोकसहभागाचं हेच स्वरूप एक पेड माँ के नाम, एक झाड आईच्या नावे या मोहिमेदरम्यानही दिसून येतं. या मोहिमेअंतर्गत देशभरात कोट्यवधी झाडं लावली गेली आहेत. मित्रांनो, नागालँडच्या चिजामी गावातूनही एक अतिशय प्रेरणादायक उपक्रम समोर आलाय. चिजामी गावातील महिला एकत्रितपणे सर्व मिळून पारंपरिक बियाण्यांच्या 150हून जास्त जाती सुरक्षित ठेवत आहेत. ही बियाणी एका महिला प्रणित कम्युनिटी सीड बँक समाज बीज पेढीत जतन केली जात आहे. यामध्ये तांदूळ, बाजरी, मका, डाळी, कडधान्य, भाज्या आणि अनेक प्रकारच्या औषधी वनस्पतींचा समावेश आहे. हा असा एक प्रयत्न आहे ज्यात ज्ञानही सुरक्षित आहे, परंपराही जिवंत आहे आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी एक मजबूत आधारही तयार होत आहे. मित्रांनो, आज जग हवामान बदलासारख्या आव्हानांचा सामना करत असताना अशा उपक्रमांमधून आपल्याला कळतं की उपाय नेहमीच दूर कुठेतरी नसतो. अनेक वेळा आपल्या पारंपरिक ज्ञानातून आणि एकत्रित प्रयत्नांमधूनच योग्य मार्ग सापडतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज तुम्ही देशातल्या कोणत्याही लहान मोठ्या शहरात गेलात तर एक बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल. तुम्हाला मोठ्या संख्येनं घरांच्या छतावर सौर तबकड्या, सौर पॅनल बसवलेल्या दिसतील. काही वर्षांपूर्वीपर्यंत हे चित्र फक्त काही मोजक्या घरांबाबतच दिसायचं, पण आज PM सूर्यघर मोफत वीज योजनेचा प्रभाव देशाच्या कानाकोपऱ्यात जाणवू लागला आहे. या योजनेमुळे गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पायल मुंजपारा यांच्या जीवनात खूप मोठा बदल घडून आलाय. त्यांनी सूर्य उपक्रमाद्वारे सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण घेतलं आणि 4 महिन्यांचा सोलर PV टेक्निशियन हा सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. आता त्या एक कुशल सौर तंत्रज्ञ बनल्या आहेत. पायल एक सौर उद्योजक म्हणून आपली ओळख निर्माण करत आहेत. त्या आसपासच्या जिल्ह्यांमध्ये घरांच्या छपरांवर सौर तबकड्या बसवण्याचं काम करतात आणि त्यातून त्यांना दरमहा हजारो रुपयांचं उत्पन्न मिळतं. मित्रांनो, मिरजचे अरुण कुमार देखील आता आपल्या भागात ऊर्जा दाता बनले आहेत. नुकत्याच दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात अरुण कुमार सहभागी झाले होते आणि तिथे त्यांनी आपले अनुभव कथन केले. त्यांनी सांगितलं की ते केवळ वीज बिलात बचतच करत नाहीत तर आपली अतिरिक्त जास्तीची वीज विकत सुद्धा आहेत. मित्रांनो, जयपूरच्या मुरलीधरजी यांची कामगिरी ही काहीशी अशीच आहे. पूर्वी त्यांची शेती डिझेल पंपावर अवलंबून होती आणि त्यावर दरवर्षी हजारो रुपये खर्च होत असत. जेव्हा त्यांनी सौर पंप बसवला तेव्हा त्यांची शेती करण्याची पद्धतच बदलून गेली. आता त्यांना इंधनाची चिंता नसते, सिंचन वेळेवर होतं आणि त्यांचं वार्षिक उत्पन्नही वाढलं आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता त्यांचं कुटुंब स्वच्छ ऊर्जेसह अधिक चांगलं जीवन जगत आहे. मित्रांनो, PM सूर्यघर मोफत वीज योजनेचा फायदा ईशान्येकडील भागातही मिळत आहे. त्रिपुरात विजेची समस्या भेडसावणारी रियांग जमात बहुल अनेक गावं होती. आता सौर लघु वीज वितरण जाळ्याच्या माध्यमातून तिथल्या घरांमध्ये प्रकाश असतो. तिथली मुलं आता संध्याकाळ नंतरही अभ्यास करू शकत आहेत. लोक मोबाईल चार्ज करू शकत आहेत आणि गावाचं सामाजिक जीवनही बदललं आहे. मित्रांनो, देशातील सौर ऊर्जा क्रांतीची अशी न जाणो किती उदाहरणं आहेत. तुम्हीही या क्रांतीमध्ये सहभागी व्हा आणि इतरांनाही करून घ्या. माझ्या प्रिय देशवासियांनो,
मन की बात साठी मला प्रत्येक महिन्यात देशाच्या विविध भागांमधून मोठ्या प्रमाणात संदेश मिळत असतात। या संदेशांमधून हे देखील समजतं की दुर्गम भागात वसलेले लोक किती आवडीनं हा कार्यक्रम ऐकत असतात। जेव्हा मी तुमच्या सूचना वाचतो तेव्हा मला वाटतं की हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर हा आपल्या सर्वांचा एक सामायिक संवाद बनला आहे। तुमचे विचार, तुमचे अनुभव या कार्यक्रमाला सतत अधिक चांगलं बनवण्याची प्रेरणा देतात। तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या प्रेरणादायक कथा अशाच पाठवत राहा। कदाचित तुमचा एक छोटासा प्रयत्न कुणाच्या तरी आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल, कुणाला तरी पुढे जाण्याची नवी उमेद देईल। हीच तर दूरवाणी, आपल्या रेडिओची खरी ताकद आहे। यामुळे देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये असलेल्या लोकांचे विचार, भावना आणि एक उद्देश एकमेकांशी जोडले जातात। पुढच्या महिन्यात पुन्हा भेटूया, काही नवीन प्रेरणादायक व्यक्तिमत्वांसह, काही अशा उपक्रमांसह जे आपल्याला पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा देतील। तोपर्यंत तुम्ही आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, निरोगी रहा, आनंदी रहा। खूप खूप आभार।